स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बीजेपी विधायक बसवनगौड़ा पाटिल पर मानहानि का केस दाखिल, 204 करोड़ रुपयों की मांग। अपने तीखे बयानों के लिए प्रसिद्ध बीजापुर नगर विधायक बसवनगौड़ा पाटिल यत्नाल पर कांग्रेस के पूर्व मंत्री डीके शिव कुमार ने मानहानि का केस दर्ज किया है। पिछले दिनों जून 23 को अपने एक बयान में नगर विधायक ने मीडिया से कहा था कि डीके शिव कुमार इनकम टैक्स और ईडी के मामलों से बचने के लिए बीजेपी के नायकों से मिलने की लॉबी कर रहे हैं। इस बात को लेकर डीके शिव कुमार ने बीजापुर नगर विधायक बसवनगौड़ा पाटिल पर कनकपुर सीनियर सिविल जज कोर्ट में मानहानि का केस दर्ज करके 204 करोड़ रुपयों की मांग की है और इस केस के लिए डीके शिव कुमार ने 1 करोड़ 4 लाख से अधिक की कोर्ट फी कोर्ट में अदा की है, जिसके चलते सिविल कोर्ट ने विधायक बसवनगौड़ा पाटिल को नोटिस जारी करके सितंबर 18 को कोर्ट में हाजिर होने को कहा है। डीके शिवकुमार ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರನೇ ಆಫರ್ ಅಲ್ಲ, ತಾನೇ ನಮ್ಮವ್ರ ಬಳಿ ಬಂದು ನಂದು ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ನಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿರತ್ತನು ಮ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಸೆಂಟ್ರಲ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳು ಲಾಬಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆಯಿಂದ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕಿ ನನ್ನ ಏನು ಇವತ್ತು ಇಡಿ ಮುಂದೆ ಕೇಸ್ ಇದೆ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿರಿ, ನಾ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಸರ್ಕಾರ ಆಗೋದಕ್ಕೆ ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಂಥದ್ದು ನಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರನೇ ಆಫರ್ ಅಲ್ಲ, ತಾನೇ ನಮ್ಮವ್ರ ಬಳಿ ಬಂದು ನಂದು ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ನಿಂದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿರತ್ತನು ಮ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಸೆಂಟ್ರಲ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳು ಲಾಬಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆಯಿಂದ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕಿ ನನ್ನ ಏನು ಇವತ್ತು ಇಡಿ ಮುಂದೆ ಕೇಸ್ ಇದೆ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿರಿ, ನಾ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಸರ್ಕಾರ ಆಗೋದಕ್ಕೆ ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಂದಂಥದ್ದು ನಮಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।